असेल आणि जर याच्या मागे काही घडामोडी घडून आल्या असतील, तुम्ही गद्दार शब्द वापरलात. गद्दारी प्रत्येकाच्या सोबत गद्दारी होतच असते ना. मी गद्दारी- परत सांगतोय, अमोल मिटकरी, तुम्ही फार महत्त्वाचा शब्द वापरला इथे की सुनेत्रा पवार या त्या गद्दारांना सोडणार नाहीत. बरोबर. गद्दार म्हणजे तुम्ही हा शब्द वापरतायत, गद्दार म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो माणूस असतो जो त्याच्यामध्ये दगाबाजी करतो त्याला आपण गद्दार म्हणतो. ऐका, त्या प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला सांगतो. आम्हाला अजितदादाच्या विमानाचा घातपात झाल्याचा संशय पहिल्या दिवसापासून आहे. दादांच्या विमान दुर्घटनेनंतर ममता बॅनर्जींनी हा संशय उत्पन्न केला. बरोबर. थोड्या वेळानंतर पत्रकार परिषद घेऊन पवार साहेबांनी हा विमान अपघात आहे असं सांगितलं, कारण तिथली परिस्थिती तशी होती. त्यांनी जर म्हटलं असतं की नाही हा घातपात असण्याचा मला संशय आहे, तर अख्खा आगडोंब उसळला असता महाराष्ट्रामध्ये. आणि ही शंका पक्षालाही होती, म्हणून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं ना. पण जर याच्यात घातपात सर्वात सिद्ध झाला आणि जर कोणी आढळलं, आता तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की अवतीभोवतीचे तुम्ही वापरलेला शब्द की जो गद्दार असेल त्याला सुनेत्रा वहिनी सोडणार जो नाही. कोणी, मी तुम्हाला परत मी तुम्ही गद्दार शब्द मागे घेताय का? त्या मुद्द्यावर मी ठाम आहे. गद्दार शब्दावरती. जर याच्यामध्ये घातपात असेल आणि जर तो घातपात घडून आणला असेल, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि सुनेत्रा वहिनी सोडणार नाहीत. नाही, तुम्ही तो गद्दार शब्द मागे घेताय का वगळताय तुम्ही आता? नाही, मागे घेण्याचा काय प्रश्न येणार आहे? मग तुम्ही म्हटलात की जो गद्दार असेल, मी तुम्हाला सांगितले गद्दाराची व्याख्या नाही, काय. तुमच्या लेखी गद्दाराची व्याख्या माझ्या लेखी नाही, मी ही सांगतो जनरल ना. व्याख्या आहे ना. गद्दार असेल तो कुठलाही असो, अंतर्बाह्य गद्दार असतात ना. घरातलाच माणूस गद्दार असावा असं कशाला? हा, तुम्हाला काय ना पक्षातलं असेल मग पुणे. ते मी नाही सांगणार, ते माहिती आणि ती स्पष्ट झाल्यानंतर ठरू ना. काय तुम्ही रोख कोणाकडे आहे तुमचं? कारण माझा रोख हे वारंवार ना की बघा, माझा- तुम्ही बऱ्याच गोष्टी, तुम्ही आता मगाशी तुमच्या बोलण्यात एक तर्क आला, तुम्ही म्हटलं की सोशल मीडियावर चर्चा. तुम्ही ज्या गोष्टी बोलतायत ना, हे सगळे सोशल मीडियावरचे तर्क आहेत. महाराष्ट्राच्या मनातली ती जनभावना आहे. महाराष्ट्राच्या मनाला पडलेले हे प्रश्न आहेत. ह्याच्यात मी तर्क लावण्याचा काय प्रश्न आला? मला पण ते प्रश्न पडले, मी विचारलं. ज्याला पडत असतील, काही लोक स्पष्ट भूमिका मांडत नसतील, मी मांडतो. फरक एवढाच आहे. एक्झॅक्टली. मला प्रश्न विचारायचा की याबाबत तुमच्या पक्षातले इतर कोणी लोक बोलत नाहीत, एकटे अमोल मिटकरीच का बोलताय ह्या विषयावरती? बाकीच्यांनी बोलावं न बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. ऑफ द रेकॉर्ड तेही बोलतात, हो फार वाईट झालं दादांचं, असं व्हायला नव्हतं पाहिजे, आम्हालाही शंका आहे विमानाचा अपघात झाला असेल. पण म्हणतो बोला ना मग तुम्ही मीडियाच्या समोर. पण नाही, ते बोलू आम्ही कधीतरी असं बोलतात. माझं अभिनंदन पण करतात, माझ्याच पक्षातले आमदार येऊन माझं अभिनंदन करतात. हो तुम्ही ना खूप चांगली भूमिका घेऊन राहिले. म्हटलं तर मग ॲटलिस्ट एखादं पत्र द्या ना. विरोधी पक्षातल्या लोकांना सांगा की तुम्ही स्थगन मांडा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, जसं मी सर्व विरोधी पक्ष बाकावर बसणाऱ्यांना सगळ्यांना सांगितलं. सर्व आमदारांनी जर ठरवलं असतं की केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घ्यायची, प्रधानमंत्र्यांना भेटायचं, तर काही हे नव्हतं ना. नाही, पण तुम्ही जे म्हणतात की तुम्ही लोक तुमच्याशी खाजगीत येऊन बोलतात, हे प्रश्न फक्त एकट्या अमोल मिटकरींना का पडलेत? कारण माझी सदसद विवेक बुद्धी जागृत आहे अजून, बाकीच्यांची नाही आहे. ते त्यांना माहीत. मग ते डेअरिंग का करत नाहीत? का करत नाहीत? तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना एक विचारलं तर ते दबावाखाली असावेत कोणाच्या, एक तर त्याची हिंमत नसावी बोलायची. खरं त्यांनी विचारायला पाहिजे प्रश्न. आज नाही तुम्ही बोलणार, पण उद्या तुम्हाला तुमच्या विधानसभेत फिरताना तुमच्या मतदारसंघातील जनता हे प्रश्न विचारेल. ज्या माणसाच्या प्रत्येक शब्दात शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार होता, ज्या माणसाच्या प्रत्येक शब्दात महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार होता, ज्या माणसाने कधी जातीच्या नावावर मतं मागितलं नाही. तुम्ही काढा अलीकडच्या काळातली दादांची सगळी भाषणं, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली काढा. अनेकांची भाषणं धर्माच्या नावावर मतं मागण्याकरता झाली, जातीच्या नावावर मतं मागण्याकरता झाली. एकमेव अजितदादा होते की ज्यांनी फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांनी विकास कामं यावर मतं मागितली. कोण आहे असा नेता परत जन्माला येणार? ही माझी एकट्याची जबाबदारी नाही आहे, ही सर्वांची जबाबदारी आहे. आणि जर तुम्ही म्हणत ते बोलत का नाहीत, तर ते धक्क्यातून सावरले नसतील, बोलतील. फक्त धक्क्यातनं सावरलेले म्हणून बोलत नाहीत की आणखी काही कारण आहेत? ते त्यांनाच विचारलं पाहिजे. काय मी तुम्हाला प्रश्न काय विचारतोय, तुमच्या पक्षातनं तुम्ही बोलतात, अजित पवारांचा पक्ष आपण ज्याला म्हणू राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या पक्षातले नेते बोलत नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधले रोहित पवार मात्र मैदानावरची लढाई लढतायत, ग्राउंडवरती जात आहेत, पोलीस स्टेशनला जात आहेत, मोर्चे घेऊन जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टी करतायत. तुम्ही त्यांच्यासोबत गेला होतात. मी गेलो होतो. म्हणजे रोहित पवारांना वाटतं दुसऱ्या पक्षाचे आहेत, तुमचे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले, आताच्या निवडणुका वगळता 2 मोठ्या निवडणुका तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढलात. त्या पक्षाचा एक नेता म्हणतो की मी पोलीस स्टेशनला जातो, DGCवरती FIR दाखल करावा. तर त्यांना फक्त तुमच्या पक्षातले तुम्ही एकमेव आमदार त्यांच्या मागे जातात. नाही, 2 होतो आम्ही. बाकीच्यांना जावंसं वाटत नाही तिथे बसून? आम्ही 2 होतो. आम्हाला
काय आहे की ते लढा कशासाठी लढतायत? ते अजितदादांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात DGCAनी जे काही कबूल केलं VSR व्हेंचर संदर्भात त्याविरुद्ध FIR करण्याकरता ते पोलीस स्टेशनला गेले, नरिमन पॉईंटला, मरीन ड्राईव्ह सॉरी मरीन ड्राईव्हला. म्हणजे काय आहे की मी का गेलो? लढा जो लढला जातोय तो अजितदादांसाठी लढला जात आहे आणि रोहित पवार हे त्यांचे पुतणे आहेत ना, हे त्यांच्या घरातले सदस्य आहेत. त्यांना जे वाटतं, शेवटी पवार परिवारातला व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांना जे वाटतं, आम्ही जरी पवार परिवारातले नसलो पण आमचं नाळ दादांशी कुठेतरी जुळलेली आहे, म्हणून माझ्या नैतिकतेला पटलं. मी त्यांच्या गाडीत बसलो आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेलो. माझ्यासोबत इद्रिस नायकवडी पण होते. 2 आमदार होतो ना आम्ही पक्षाचे. आता बाकीच्यांचं हाऊस वगैरे चालू असेल म्हणून आले नसतील. पण मला पटलं की, मला वाटलं की जावं, गेलं पाहिजे. एकंदरीत पोलिसांची भूमिका तर तिथली कशी आहे ही कळली. जर गेलो नसतो तर ती पण कळली नसती. काय तुम्हाला वाटतं पोलिसांच्या भूमिकेबद्दल? पोलिसांवर दबाव होता. कोणाचा? ते पोलिसांना माहीत. त्यांचे वरिष्ठ अधिकारी येण्यापूर्वी FIR नोंदायला सुरुवात केली होती PSIनी. जे निवेदन दिलं होतं ते इंग्रजी भाषेमध्ये होतं. वकिलांची टीम होती, त्यांनी सांगितलं तुम्ही थोडा मराठी अनुवाद करतो आम्ही. त्यांनी लॅपटॉप आणलं होतं, अनुवाद करायला सुरुवात केली होती, त्याची प्रिंट पण निघाली होती. तितक्यात त्यांचे एक वरिष्ठ अधिकारी येतात. ते म्हणतात आम्हाला तुम्ही कायदे कानून शिकू नका. बरं, विरोधी पक्षातल्या आमदारांना म्हटलं तर ठीक आहे ना, सत्तेतले आमदार बसलेले असताना पण पोलिसांची मस्ती होती. आणि FIR सुरू असताना तिथे ते वरिष्ठ अधिकारी फोन येतो त्यांना, ते फोन उचलतात, अँटी चेंबरमध्ये जातात, तिकडून आल्यावर सांगतात FIR होऊ शकत नाही. अजितदादांसारख्या व्यक्तीसाठी न्याय मागायला जर पोलीस स्टेशनला 4 आमदार बसले असतील आणि साधा 0 FIR करायला त्यांना अडचण काय आहे? कायद्याची भाषा फक्त पोलिसांनाच माहीत आहे, आम्हाला माहीत नाही असं आहे का? ठीक आहे, बारामती परिसरात त्या हद्दीत ती घटना घडली असेल म्हणून ते बारामतीला गेले, तर तिथेही तोच अनुभव आला. काय प्रश्न असा आहे की अजितदादांसारख्या नेत्यासाठी 1.5 तास बसल्यानंतर एखादा अधिकारी तिथे येतो आणि म्हणतो FIR होऊ शकत नाही. हे शॉकिंग. त्या गाडीत बसून मी गेलो नसतो तर मला कसं कळलं असतं? मला वाटलं मी गेलो पाहिजे, मी गेलो. मला पापाचा धनी व्हायचंच नाही. माझं परिवार मला विचारेल घरी गेल्यावर की तू काय करत होता. माझ्या परिवारात विचारणारे लोक आहेत ना मला, की ज्या अजितदादांनी तुला लाल बॅच दिला, ज्या अजितदादांनी तुला शेणातून काढून विधान भवनात बसवलं, ज्या अजितदादांनी तुझ्या पाठीवरचे पोते खाली उतरवले आणि तुला एसीत बसवलं, त्या अजितदादांचा असा दुर्दैवी विमान अपघात झाल्यानंतर तू एक प्रश्न विचारत नसशील तर हे तर मला लांछनास्पद आहे. आज नाही पण माझी 3री पिढी मला विचारेल. मला नाही, माझी नैतिकता या गोष्टीला अनुमती देत नाही. त्याच्यामुळे मला लढायचं आहे आणि मी शेवटपर्यंत लढणार. मला काल एक जण म्हटला तुम्हाला किंमत मोजावी लागेल. अरे म्हटलं माझी किंमतच अजितदादामुळे होती. मोजावी तर ती मोजली मी 28 जानेवारीला. कशाची किंमत मोजा, कशाच्या धमक्या देताय तुम्ही? कोण म्हटलं तुम्हाला किंमत मोजावी लागेल? असं असतं का विधिमंडळात भेटताना सगळेच भेटतात ना, आपले मित्र असतात, आपले हितचिंतक असतात. अरे कशाला अमोल तुम्ही बोलताय? किंमत मोजावी लागेल. किंमत म्हणजे राजकारणातली किंमत, राजकीय किंमत मोजावी लागेल. हो, पण अरे पण मी माझी किंमतच अजितदादांनीच मला किंमत दिली ना. आज तो नेता नाही आहे. किंमत मोजण्याचा काय प्रश्न आला? 28 जानेवारीलाच किंमत मोजली मी, जी मोजायची आहे ती. तुमच्या पक्षातले लोक सांगतात. मला अजून तर काय असं कोणी म्हटलं नाही. तुम्ही रोहित पवारांसोबत गेला होतात, पक्षाला सांगून गेला होतात? अहो काय, मला अजितदादांसाठी लढायला मला वाटलं की जावं म्हणून मी गेलो. पण शेवटी पक्ष असतो, पक्ष शिस्त असते. मग मी शिस्त पाळत नाही काय? नाही, तुम्ही एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्यासोबत जातात FIR साठी. इथं मी पक्ष म्हणून गेलोच नाही. मी तिथं हेही म्हटलं, इथं काँग्रेसचा आमदार असेल, MIMचाही आमदार असा लढला असता, शिवसेनेचा लढला असता किंवा भाजपचाही लढला असता. अशा कुठल्याही आमदारांनी जर लढला असता तरी मी गेलो असतो. आता ते योगायोगानं रोहित पवारच आहेत. मग काय त्याच्यात चूक काय? ते लढतायत म्हणून मी गेलोय त्यांच्यासोबत. पण पक्षात कोणी